नमस्कार, कसे आहेत सगळे? आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल. वांग्याचं भरीत एकदा तरी या पद्धतीने नक्की करून बघा. खूप छान बनतं. सुकी भाजी सगळ्यांना नक्की आवडेल घरातल्यांना. एकदम चमचमीत आणि त्याच्यामध्ये आपण पाणी नाही घालणार आहोत. त्यामुळे ते खरपूस वांगं असं इतकं छान भाजलं जातं ना. ही आपली काटेरी वांगी नेहमीची तीच घेतली आहेत मी आणि त्याचा थोडासा वरचा देठ काढून टाकायचा आणि असे मध्ये काप करून घ्यायचे आहेत. मी सगळ्या वांग्यांना काप करून पाण्यात बुडवून ठेवलेले आहेत आणि हे बटाट्याचे उभे काप करून घेतले आहेत मी, ते पण आपण त्यात घालणार आहोत. एक मोठा टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून आणि कांदे मात्र हे मी 2 मोठे कांदे घेतलेत. छोटे असतील तर तुम्ही 3 कांदे घेऊ शकता. भरपूर अशी कोथिंबीर आणि शेंगदाणे आपल्याला भाजून त्याचा कूट करून घ्यायचा आहे आणि कूट करताना तो नेहमी मिक्सर बंद चालू मोडवर करून घ्यायचा, म्हणजे दाण्याचा कूट असा एकदम पिठासारखा होत नाही. हा बघा असा थोडा जाडसर असा राहतो, म्हणजे तो छान चवीला पण ते चांगलं लागतं. आणि मसाले आता मी रोजचेच आपले मसाले आहेत. फक्त ना मी धणे जिरे पावडर ही भाजलेली घेतले आणि हे बेडगी मिरचीचं तिखट मात्र मी चांगलं भरपूर 3 चमचे घेतलेलं आहे आणि घरातलं साधं तिखट 1 चमचा. तर आता हे मी 2 मोठे कांदे एकदम बारीक चिरलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही. तर ते आपल्याला एका बाउलमध्ये मी काढून घेतले. 2 मोठे कांदे आणि 1 वाटीभर हा दाण्याचा कूट घेतलेला आहे. जाडा भरडा कूट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे सगळे मसाले घालून घेऊया एक एक. हे असाच कांदा आपण वापरणार आहोत कच्चा. हे माझं बेडगी मिरचीचं तिखट आहे. 3 चमचे बेडगी मिरचीचं तिखट. साधं घरातलं तिखट जे चवीला तिखट असतं ते 1 चमचाभर आणि धणे पावडर आणि जिरा पावडर ही मी भाजलेली धण्याची आणि जिऱ्याची पावडर आहे ती वापरणार आहे. आणि हळद आणि मीठ, बस. दुसरं काही विशेष मसाले नाही आहेत. तुम्हाला जर गरम मसाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता, पण गरज नाही आहे खरं तर, कारण वांगं इतकं छान खरपूस भाजलं जातं ना की त्याच्यामध्ये गरज नाही आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतले आणि अगदी थोडी मी नंतरसाठी ठेवून दिले वरनं सर्व करताना टाकायसाठी. कांदा खूप बारीक चिरून घ्यायचा यासाठीच. हे बघा असे सगळे मसाले ह्याच्यामध्ये छान एकजीव होऊन मिळून येतात. हे सगळं आपल्याला चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग आपण हे वांग्यामध्ये भरून घेणार आहोत. वांग्यामध्ये भरताना चांगलं असं दाबून हाताने भरून घ्यायचे, म्हणजे मसाला आतमध्ये चांगला राहतो आणि बाहेर पडणार नाही. वांग्याला मसाल्याची चव खूप चांगली लागून येते. खूप छान तयार होते भाजी. नक्की करून बघा. तशी ही खरं तर खूप जुनी पद्धत आहे, पण त्याच्यामध्ये मी स्वतःचा असा थोडाफार काही बदल करून दाखवते तुम्हाला. नक्की करून बघा. आणि आवडली रेसिपी, घरातल्यांना पण आवडली, तुम्हाला जर चांगल्या काही मिळाल्या कॉम्प्लिमेंट्स तर मला एक कमेंट करून नक्की कळवा की आम्ही करून बघितली, चांगली झाली भाजी, घरातल्यांना आवडली, नाही आवडली, जमली, कशी वाटली. नक्की कमेंट करा. तुमचा एक कमेंटसुद्धा ना खूप महत्त्वाचं काम करतं. त्याच्यामुळे व्हिडिओ बनवणाऱ्याला उत्साह वाढतो त्याचा आणि मग आणखीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठीचा जोश येतो की आपण बनवले त्याचं काहीतरी लोक बघतात आहेत, बाबा आवडते लोकांना व्हिडिओ. तर आता ही सगळी वांगी बनवून झालेली आहेत. आपण काय करूया, कढईमध्ये भाजी बनवायला सुरुवात करूया. थोडासा मसाला राहिलेला आहे तो आपण वापरणार आहोत वरनं, कारण बटाटे पण आहेत त्याला पण तो मसाला सारखा लागला पाहिजे. सगळी वांगी भरून तयार झाले ते बघा आणि वरनं हा देठ अर्धा ठेवलेला आहे मी आणि हा थोडासा मसाला राहिलेला आहे. कढई पण मी थोडी अशी, हा पॅन आहे माझा, जाड पुडाची आणि थोडी रुंद अशी घेतली तर ती वांगी आपल्याला पलटायला सोपी जातात. एकदम सोपी पद्धत आहे. थोडंसं त्यात मी 1-2 ते 3 चमचे खाली तेल घालून घेतलं होतं आणि भांडं थोडं जाडबुडाचं घ्यायचं, कारण आपल्याला हे कमी गॅसवर चांगली खरपूस वांगी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि हे बटाट्याचे जाडसर असे केलेले काप ते सोडायचे. बटाट्याचे कापसुद्धा मुलं इतकी आवडीने हे खातील ना, कारण मुलांना वांगी म्हटलं की नको वाटतं, पण बटाटाला इतका मसाला छान लागतो की ती बटाट्याचीच भाजी म्हणून मुलं खातात. नक्की करून बघा तुम्ही. आणि हा एकदम बारीक चिरलेला टोमॅटो सोडायचा आहे आणि टोमॅटोला पाणी सुटतं आणि आपला कांदा ह्याच्यामध्येच आपल्याला ही भाजी पूर्ण शिजवून घ्यायची आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर मग काय करायचं, ह्याच्यावर आपण जे ताट ठेवतो आणि ताटावर पाणी
ती पद्धत घ्यायची आणि मग ते गरम झालेलं पाणी एक वाफ आल्यानंतर खाली सोडायचं. तर मी तसं मला हे सुकंच हवं आहे म्हणून मी आता झाकण ठेवले आणि अगदी 5 मिनटं आपल्याला ह्याला काहीच करायचं नाही आहे. 5 मिनटानंतर आपण झालेले आहेत. आपण एक वाफ आली की हे आता थोडं पलटी मारून घेऊया म्हणजे दुसऱ्या बाजूने पण वांगी चांगली शिजून येते. तर आता सावकाश आपल्याला वांगी पलटी करून घ्यायचे जेणेकरून अशी हलवायची की ती पूर्ण आतला मसाला बाहेर पडणार नाही सावकाश हाताने. आणि देठाचा वापर करून पण तुम्ही ते हलवू शकता. हे बघा एका बाजूने थोडा कलर बदलून झालेला आहे. अजून बराच वेळ लागणार आहे. भाजी पूर्ण शिजायला 10 मिनटं ते 15 मिनटं लागू शकतात. कमी गॅसवर शिजवणार आहोत आपण. आणि हे शेवटचं वांगं. बटाटे अजून तसेच दिसतात आहेत, त्यांचा कलर पण बदलला नाही आहे. आता हे आपण परत झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. ह्याच्यावर पाणी ठेवून शिजवायचं असेल तरीसुद्धा तुम्ही शिजवू शकता आधी सांगितल्याप्रमाणे, पण मला ही अशी सुकीच हवेत. हे बघा त्याला पाणी सुटतं आणि आत्ता माझी भाजी एका बाजूने पूर्ण शिजून तयार आहे. बघू शकता खूप छान कलर येतो. वांग्यांचा कलर असा बदलला की समजायचं की वांगा आतून शिजून झालं आहे म्हणून. ह्यासाठीच हे देठ मी असं ठेवलं होतं. देठ धरूनसुद्धा आपण ते पलटू शकतो. चमच्याचा वापर करा तुम्ही. आणि खूप छान आहे बघा. बटाटा पण मी तुम्हाला दाखवते. आतून चांगलं शिजून येतो बटाटा आणि मसाल्याचं चव तर इतकी छान लागते. आता अजून एकदा आपण शिजवून घेणार होते. वांगं पलटी मारले आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. ही आपली जुनी पद्धत. ताट ठेवायचं, ताटावर पाणी घालायचं. जर तुम्हाला हवं असेल ग्रेव्ही तर हे पाणी तुम्ही त्याच्यामध्ये नंतर घालू शकता. हे फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून आता असं ठेवलेलं आहे. मला ही अशी सुकीच भाजी हवी. आता भाजी आपली शिजून पूर्णपणे तयार आहे. बघू शकता तेल पण सुटले कडेला आणि खूप छान वांगं पण शिजले. मी तुम्हाला दाखवते. हे बघा आतपर्यंत चांगला चमचा जातो आहे. खूप छान वांगं नरम झालेलं आहे एकदम. आणि बटाट्याचा काप दाखवते तोडून. बटाटेसुद्धा एकदम सॉफ्ट शिजून तयार आहेत. बटाटा शिजायला तसा वेळ लागत नाही, पण आपण हे कमी गॅसवर शिजवत होतो म्हणून खूप छान भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून कळवा व्हिडिओ कसा वाटला ते. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद.